श्री स्वामी समर्थ. मेष राशींच्या जातकांनो, तुमच्या कष्टाचा हिशोब आता साक्षात काळ स्वतः ठेवणार आहे आणि तुमच्या नशिबाचे बंद कुलूप स्वतः ब्रह्मांड आपल्या हाताने उघडणार आहे. येत्या 3 दिवसात तुमच्या घरासमोर अचानक एकच प्रचंड गर्दी जमणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. तुमच्या घराच्या अवतीभोवती लोकांची अभूतपूर्व चढाओढ आणि कमालीची वर्दळ पाहायला मिळणार आहे. आता ही गर्दी नक्की कोणत्या कारणासाठी जमणार आहे? ती तुमच्या अंगणात कोणती मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार, की तुम्हाला एखाद्या संकटाची पूर्वकल्पना देणार? ती तुमच्यासाठी शुभ ठरणार की अशुभ? याचं अत्यंत रहस्यमयी आणि गूढ गोष्टीचा उलगडा आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात मिस करू नका. मेष राशींच्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच अतिशय स्वाभिमानी, करारी, कष्टाळू आणि अंगी एक जन्मजात नेतृत्व गुण बाळगणारा असतो. तुम्ही कधीही कोणासमोर लाचारी पत्करत नाही आणि तुमच्या याच मनमिळावू, धाडसी आणि स्पष्ट वक्ते स्वभावामुळे नकळतच लोक तुमच्याकडे लोहचुंबकासारखे आकर्षित होत असतात. नेमका याच गोष्टीचा थेट संबंध येत्या काळात तुमच्या घरासमोर जमणाऱ्या त्या अथांग गर्दीशी जोडला गेला आहे. तुमची हीच चुंबकीय व्यक्तिमत्वाची ताकद आता संपूर्ण जगाला मान्य करावी लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्ही जे असह्य मानसिक दडपण, आर्थिक विवंचना आणि रात्रीची झोप उडून देणाऱ्या कौटुंबिक समस्या सहन केल्या आहेत, ज्या कठीण परिस्थितीत तुम्हाला स्वतःच्याच लोकांनी एकटं पाडलं आणि तुम्ही त्या प्रत्येक वादळाशी एकटे झुंज दिलीत, तो अत्यंत वेदनादायी आणि काळोखी काळ आता कायमचा संपणार आहे. कारण तुमच्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रत्येक अश्रूंची किंमत आता हा काळ व्याजासकट वसूल करणार आहे आणि तुम्हाला तुमच्या हक्काचा न्याय मिळवून देणार आहे. जर तुम्हाला तुमचे हे भूतकाळातील दाहक अनुभव आणि आमचे हे विचार 100% मनापासून पटत असतील, तर व्हिडिओला पुढे पाहण्यापूर्वी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय स्वामी समर्थ आणि तुमची रास लिहून तुमची हजेरी नोंदवा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. याच घरासमोर जमणाऱ्या गर्दीतून एक अत्यंत प्रतिष्ठित आणि दैवी शक्तीचा आशीर्वाद पाठीशी असलेली अनोळखी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अचानक प्रवेश करेल. जी व्यक्ती तुमच्यासाठी बंद झालेले पैशांचे सर्व नवनवीन मार्ग एका झटक्यात खुले करेल. तुमच्या रखडलेल्या नोकरी, व्यवसायात आणि व्यापारात प्रचंड मोठी आणि अनपेक्षित सुधारणा घडून आणेल आणि तुम्हाला थेट राजासारखं वैभव आणि समाजात मानाचं स्थान मिळवून देण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या कुटुंबातील एका वयोवृद्ध व्यक्तीच्या पाठीशी असलेल्या पूर्वजांच्या आणि देवदेवतांच्या दैवी आशीर्वादाने, तसेच त्यांच्या पुण्याईच्या बळावर घरातील जुने चालत आलेले कोर्ट कचेरीचे वाद, मालमत्तेचे वाद आणि नातेसंबंधामधील दुरावा पूर्णपणे नाहीसा होईल. घरात एक अतिशय सकारात्मक, आनंदी आणि समाधानी वातावरण निर्माण होईल. तुमच्या कुळाला लागलेले जुने ग्रह आणि पितृदोष आता महाराजांच्या कृपेने पूर्णपणे शांत होणार आहेत. समाजात, राजकारणात आणि तुमच्या मित्रपरिवारात तुमचे आकर्षण आणि तुमचा शब्द कमालीचा वाढणार आहे. लोकांवर तुमचा एक वेगळाच दरारा निर्माण होईल आणि याच वाढत्या प्रभावामुळेच तुमच्या घरासमोर लोकांची मोठी वर्दळ म्हणजेच ही गर्दी वाढताना दिसणार आहे. पण जसा तुमचा मान सन्मान आणि कीर्ती वाढेल, तसेच तुमच्या पाठीमागे तुमचे गुप्त शत्रू, तुमचे स्पर्धक आणि तुमच्यावर जळणारे, तुमचा विनाकारण मत्सर करणारे लोकही समाजात प्रचंड सक्रिय होतील. कारण तुमची ही गरुड झेप आणि तुमचे ही यश पाहून काहींच्या पोटात नक्कीच भयंकर दुखणार आहे. ही जमलेली गर्दी जितकी तुमचे कौतुक करण्यासाठी आणि तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी असेल, तितकीच तुमच्या खाजगी आयुष्यावर बारीक पाळत ठेवणारी सुद्धा असू शकते. म्हणूनच गर्दीतील प्रत्येकजण तुमचा खरा हितचिंतक आहे या भ्रमात राहू नका. येत्या काळात अत्यंत सावधगिरी बाळगा. कोणाशीही बोलताना आपल्या शब्दावर ताबा ठेवा. आपल्या घरातील गुपिते आणि योजना गुप्त ठेवा आणि आपल्या मनातील गुपिते उघडी करून स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून स्वतःची आर्थिक किंवा भावनिक फसवणूक अजिबात होऊ देऊ नका. येत्या काळात तुम्हाला निसर्गाकडून आणि या ब्रह्मांडाकडून 4 अत्यंत मोठे आणि चमत्कारिक संकेत मिळणार आहेत. ज्यातील पहिला संकेत म्हणजेच तुमचा एखादा जुना विचार, जुनी इच्छा किंवा स्वप्न जे तुम्ही अशक्य मानत होतात, ते अचानक खरं ठरेल. दुसरा संकेत म्हणजे तुमच्या घरातील देव्हाऱ्यातील दिवा किंवा उदबत्ती नेहमीपेक्षा जास्त वेळ शांतपणे आणि प्रज्वलित होऊन जळताना दिसेल.
तिसरा संकेत म्हणजे एखाद्या अत्यंत कठीण किंवा अपघाती प्रसंगात तुम्हाला अगदी अनोळखी व्यक्तीकडून देवदूत बनून अनपेक्षितपणे मोठी मदत मिळेल. आणि चौथा संकेत म्हणजे तुमच्या मनात नकारात्मक परिस्थिती असतानाही अचानक सकारात्मक आणि उत्साही विचार आपोआप येऊ लागतील. हे चारही संकेत स्पष्टपणे दर्शवतात की साक्षात ईश्वर तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा आहे. तुमचे शत्रू तुमच्या पाठीमागे काही खोट्या अफवा पसरवण्याचा किंवा तुमचे नाव आणि समाजातली इज्जत खराब करण्याचा अतोनात प्रयत्न करतील, परंतु त्यांच्या कुटील आणि नीच चाली तुमच्या नशिबाच्या विजयी रथाला अजिबात थांबवू शकणार नाहीत. कारण तुमचे ग्रह सध्या अत्यंत मजबूत, उच्च आणि पराक्रमी स्थितीत विराजमान आहेत. तुमच्या कुंडलीतील हीच बलवान ग्रहदशा तुमच्या जीवनाला एक नवा आकार देणार आहे आणि आजवर तुम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंना त्यांची लायकी दाखवणार आहे. आत्तापर्यंत ज्या नवग्रहांची वक्रदृष्टी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत होती, तेच ग्रह आता अनुकूल होऊन तुमच्यासाठी यशाचे नवे मार्ग खुले करत आहेत. नशिबाची ही अशी साथ आयुष्यात कधीतरीच लाभते, जेव्हा साक्षात निसर्गाची शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे बळ देते. तुमच्या कष्टाला आता भाग्याची अशी काही जोड मिळणार आहे की जे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले होते ते अवघ्या काही दिवसातच पूर्ण होईल आणि तुम्हाला अनपेक्षित धनलाभ मिळवून देईल. समाजात तुमची पद, प्रतिष्ठा आणि मान सन्मान इतका वाढणार आहे की कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे लोक आज तुमच्याशी मैत्री करण्यासाठी तुमचे उंबरठे झिजवताना दिसतील. तुमच्या घरातील नकारात्मकता आणि वाईट शक्तींचा प्रभाव आता पूर्णपणे नष्ट झाला असून तिथे आता सुख, शांती आणि समृद्धीचे साम्राज्य निर्माण होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत असणाऱ्या जुन्या तक्रारी आणि मानसिक तणाव आता महाराजांच्या कृपेने पूर्णपणे नाहीसे होतील आणि तुम्हाला एक नवे चैतन्य लाभेल. व्यवसायात तुम्ही घेतलेला एखादा धाडसी निर्णय तुम्हाला मार्केटमध्ये खूप मोठी आघाडी मिळवून देईल आणि प्रतिस्पर्ध्यांना तुमच्या मागे टाकण्यास भाग पाडेल. नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षेपेक्षा मोठी पगारवाढ आणि बढती मिळण्याचे संकेत असून तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे विशेष कौतुक केले जाईल. तुमच्या मनातील इच्छा आता केवळ इच्छा न राहता वास्तवात येणार आहेत, कारण तुमच्या संकल्पशक्तीला आता दैवी आशीर्वादाचे प्रचंड मोठे पाठबळ मिळाले आहे. या सर्व सुवर्ण परिस्थितीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि येणारे कोणतेही संकट मुळासकट उखडून टाकण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा किमान 108 वेळा जप करावा किंवा प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी मारुतीरायांच्या मंदिरात जाऊन हनुमानाला शेंदूर, रईच्या पानाची माळ आणि गूळ खोबरे अर्पण करावे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, करणी बाधा कायमची नष्ट होईल आणि तुमच्या घरात अखंड स्थिर लक्ष्मीचा वास राहील. जर तुम्हाला तुमच्या जीवनात कायमचे सुख, अफाट समृद्धी आणि कधीही न संपणारे यश हवे असेल तर आमच्या या विशेष आध्यात्मिक सिद्ध आणि अत्यंत प्रभावी प्रॉडक्टची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करून नक्की घ्या, जेणेकरून तुमचे कुलूपबंद भाग्य अधिक वेगाने उजळून निघेल. ही अत्यंत मोलाची आणि गुप्त माहिती नंतर पुन्हा पाहण्यासाठी ही पोस्ट आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि आपल्या अत्यंत जवळच्या प्रिय लोकांसोबत नक्की शेअर करा.